भिवंडी तालुका के वड़पे गांव ग्रैंड व्यू होटल के पास राजमाता जिजाऊ क्रीड़ांगन में वड़पे गांव के टंटा मुक्त अध्यक्ष सम्माननीय श्री सुनील नारायण पाटिल के संकल्पों से व उनके नेतृत्व में जय बजरंग स्पोर्ट गंगाराम पाड़ा द्वारा आयोजित स्वर्गीय लक्ष्मी नारायण स्मृति चषक 2025 भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा का आयोजन दिनांक 25 दिसंबर 2025 से 28 दिसंबर 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर वड़पे सरपंच श्री प्रेमनाथ जी वड़ोलकर, वड़पे गांव के टंटा मुक्त अध्यक्ष श्री सुनील नारायण पाटिल, माजी सरपंच विजय पाटिल, माजी उप सरपंच मोतीराम पाटिल, आरपीआई जिला अध्यक्ष संजय गायकवाड़, शिवसेना तालुका प्रमुख व माजी सरपंच वड़पे श्री अनंताजी पाटिल, संयुक्त आदिवासी क्रीड़ा मंडल अध्यक्ष एकनाथ घाटाल, समाज सेवक पांडुरंग शुंगाल, सुरेश पाटिल, शरद वड़ोलकर, अच्छे गायकवाड़, दयानंद पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व वड़पे गांव के ग्रामस्थ मंडलों ने अपनी अपनी उपस्थिति दर्शाई। आए हुए सभी मान्यवरों का स्वागत सम्मान जय बजरंग स्पोर्ट के कार्यकर्ताओं द्वारा शाल, पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि स्वर्गीय लक्ष्मी नारायण स्मृति चषक 2025 भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा में 46 टीमों ने भाग लिया, जिसमें प्रथम पारितोषिक जानी स्पोर्ट वड़पे, द्वितीय पारितोषिक जय खंडोबा स्पोर्ट भादवड़, तृतीय पारितोषिक मयूर 11 वड़ोली, चतुर्थीय पारितोषिक आई गाँव देवी गाने फ्रिंग पाड़ा को उपस्थित मान्यवरों द्वारा रोक रकम और ट्रॉफी देकर गौरव सम्मानों से सम्मानित किया गया। तो वही मैन ऑफ द सीरीज रोहित तेलीवरे को साइकिल और ट्रॉफी देकर विशेष सम्मान किया गया। तो वही स्वर्गीय लक्ष्मी नारायण स्मृति चषक 2025 भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा को सफल बनाने में ओमकार ग्रुप वड़पे का विशेष योगदान रहा। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। आणि छोटी समाजाची गरज पडत आज प्रदेश या बली जर आपण पाहिलं तर मग एलिमिनेशन झालं नाही आणि पंकज गरीब फिल्डर पंकज सुगी करणार नाही। इथे होते मात्र विकेटचा पतन जाबलेगल बॅटर प्रशांत गांगुर्डेला फेब्रिनच्या असल्याला ओंकार ग्रुप त्यांच्या वतीने देखील वंदन डेकोरेशनचं सरपंच खर्च आहे। त्यामध्ये देखील विद्यमान सरपंच आदरणीय साईनाथजी डोकरे यांचे शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावर आपल्या शुभस्य करायचं आहे। वन्स अगेन काय क्रिकेट बघायला मिळते हरीच्या माध्यमातून धाबा या ठिकाणी मात्र घेतली जाते। अशा पद्धतीने षटक क्रमांक हे 2 देखील संपलेले आणि धाबा जर पाहिलं तर 26 येणारे 12 चेंडू आणि धाबांची गरज असेल 13। त्यानंतर आपल्या मुख्य मंचावर सन्मानित करतोय आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना पण सन्मानित करणार आहोत। जरी सुद्धा भरवली तरी देखील मात्र त्यांनी या स्पर्धेवर बारीक लक्ष ठेवलं आणि ही स्पर्धा यशस्वी कशी होईल याकरिता आदरणीय सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावर ज्यांच्या घरची तुळस फुललेली असते, त्यांच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो, जिथे रोजची नांदी असते, जिथे दान देण्याची सवय असते। स्वरूप तुमच्या माध्यमातून वन्स अगेन ओहो यावेळी मात्र अगदी लेटकटचा हा स्ट्रोक अगदी दिशा दाखवण्याचं काम केलं होतं, परंतु शॉर्ट थर्डमॅन रिझर्व मध्ये शतक त्या ठिकाणी उपस्थित होता, चेंडूला हेपून दिलं, लास्ट मोमेंटला आय थिंक दिशा दाखवली पण गॅप शोधू शकला नाही। चांगलं क्रिकेट तर या आधी निर्मळेंना विकेट तुला घ्यावा लागतील, बाकी आता सोल्युशन आहे तुझ्याकडे, कारण येणारे चेंडू शेष असतील 10 आणि 12 धावांची आवश्यकता। दैवत कॅप्टन भादवड संघाचा कॅप्टन स्ट्राईक इन साडी वन्स अगेन इज बॉल। ओ यावेळी मात्र बागपट जातोय शॉर्ट पिच चेंडू ऑन साईडला, एक धाव तर मात्र घेतली जाते। हलकासा प्रयत्न केला होता यावेळी हरीश मलावकडनं 2 धावा घेण्यासाठी, पण लास्ट मोमेंटला थांबवलं होतं दैवतला, डेफिनेटली चांगले शतक बघायला मिळालं। तुझा प्रयत्न जरी केला तर मग 10 सेकंद फलंदाजी
सपोर्ट केले आपण चेंडू मात्र येथे ऑन साइडला कॉम्पाउंडर रिझर मध्ये आणि सांगा रिझर मध्ये. ओ माय गॉड, इथे 2 धावा आय थिंक कंप्लीट होत आहेत. वा सामना रंगलाय. ओ माय गॉड, सेकंड चेंडू देखील या ठिकाणी मात्र डॉट येत आहे. इट्स अ ब्युटिफुल बॉल. वन्स अगेन लुक ॲट दिस इन ॲक्शन रिप्ले. चेंडू पडल्यानंतर चेंडूला कट केलं, चेंडूला बलवलं आणि मी आधीच म्हटलं होतं की हा गोलंदाज चांगला गोलंदाज आहे. ह्या जर त्या धावा डिफेन्स केल्या तर 5,000 रुपयाचं पारितोषिक विजयची पाटील साहेबांच्या वतीने देखील दिले जाणार आहे. हो येणार तिन्ही चेंडू 5 धावा. ओ माय गॉड, काय गोलंदाजी बघायला विकेट त्यानंतर डॉट त्यानंतर डॉट. काय गोलंदाजी बघायला मिळते. इथे मात्र एका चेंडूमध्ये 4 धावा 4 धावा. एक चेंडू म्हणजे शतक लावा. या एका बॉलवर शेवटच्या बॉलवर कुठला संघ बनेल चॅम्पियन, हकदार बनेल त्याकरिता मात्र मॅच रफ अँड टफ मॅच. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर एक चेंडू आणि 4 धावा. क्या बाद आहे. एका चेंडूमध्ये 4 धावांची गरज. काय होईल. सगळ्यांची नजरा या मॅच कडे, या चेंडूकडे आणि सगळ्यांची नजरा जॉय पाटीलकडे, जॉय संघाकडे देखील असेल. स्वर्गीय लक्ष्मीनारायण स्मृती चषक 2025 6 करंडक कोण अगदी आपलं नाव सुवर्ण अक्षराने कोरेल त्याकरिता हा प्रयत्न चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष संघर्ष आणि संघर्ष. सामना बॉल शेवटच्या चेंडूमध्ये लपले का. यहाँ तो जीत बाकी है, यहाँ तो हार बाकी है. दोनों टीम चली है नई मंजिल के लिए. अभी तो एक पन्ना पलटा है, दूसरा पन्ना पलटना बाकी है. चला दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा टाळ्यांच्या गजराने. शेवटचा हा बॉल एका चेंडूमध्ये 4ची गरज. एका चेंडूमध्ये लपले काय, घडलंय का, बिघडलंय काय, येणारी वेळ ठरवेल. चॅम्पियन बनण्याकरता शेवटचा हा बॉल. उलटा बॉल पहावा लागेल. नंतर केला बिगर आहे. चॅम्पियन स्वर्गीय लक्ष्मीनारायण स्मृती चषक 2025 76 विजय सुवर्णाक्षराने नाव खोललंय. जानी स्पोर्ट्स बडपी संघानं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि पुन्हा शेवटी आज अशक्य गोष्ट देखील शक्य करून दाखवली. जॉय सोनारनो वेल प्लेड. काय जबरदस्ती, कायम स्वरूपी लक्षात राहणारी ही गोलंदाजी. 5 धावा डिफेन्स करणं जॉय सोनारनो अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. जॉय सोनार सरांचा हा शुभसन्मान आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून एक अफलातून लाजवाब ही स्पर्धा हे लक्ष बघायला मिळालं आणि आज यशस्वी असते. हा शुभसन्मान आपण पार पाडत आहोत. यथोचित स्वागत आणि सन्मान आपण शुभसन्मान आपण सध्या पार पाडत आहोत. देखील सुविधा या स्पर्धेकरता त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. आपलं देखील खूप छान या ठिकाणी सहकार्य करूया. आदरणीय श्री मयूरजी भोईर बघा, सुमित दादाकडनं खूप विनंती केली जाते. या दादा 2 मिनिटांसाठी या, कारण मान सन्मान ते. आणि इथे मात्र हा मान सन्मान 4 दिवसापासून आपण ही स्पर्धा बघता. स्वर्गीय लक्ष्मीनारायण स्मृती चषक या स्पर्धेची संकल्पना होती जय बजरंग स्पोर्ट्स गंगारामपाडा व नारायण शेठ प्रतिष्ठान वडपे ही स्पर्धा आयोजित केली. त्याचं सर्व श्रेय जातं जय बजरंग स्पोर्ट्स गंगारामपाडा या संघाला. त्यांनी संकल्पना मांडली आणि मी त्याला होकार दिला. कारण माझे वडील 70च्या दशकात ग्रुप ग्रामपंचायत असताना 5 गावची ग्रामपंचायत असताना जवळजवळ 20 वर्ष सरपंच होते. म्हणून त्यांनी जी संकल्पना मांडली त्याला मी नकार देऊ शकलो नाही. आणि मी समाजसेवेचे बालकडून सुद्धा माझ्या आई वडिलांकडून शिकलो. म्हणून त्यांनी मला सुचवलं, त्याला मी होकार दिला. ओमकार ग्रुपच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, ओमकार ग्रुप आमचा जेव्हा खेळ होता तेव्हा ओमकार ग्रुपने सुद्धा मैदानं गाजवली. ती मैदानं गाजवली, त्या मैदान गाजवल्यामुळे हे मैदान झालं असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही त्याच्यातून प्रेरणा घेतली आणि आपल्या गावाला सुद्धा मैदानाची आवश्यकता आहे.
त्यामुळे हे मैदान होऊ शकलं. या असोसिएशनने मला तर खूप भारावून टाकलेलं आहे. मी जिथे जातो मी बऱ्याचशा स्पर्धांना तुमच्या भेट देतो आणि आमच्या रेग्युलरच्या संघाला किंवा मुलांना सांगतो की जाऊन शिस्त तिथे बघा, कारण मी सुद्धा शिस्तीचा फ्री आहे. परंतु मी 9:30ला या ग्राउंडवर आलो. मी यायच्या आत दोन्ही संघ ज्या सामना चालू होणार होता ते दोन्ही संघ हजर होते. मी 9:30ला आलो आणि आमचे मान्यवर सरपंच वगैरे मंडळी 10 वाजता आली. तेव्हा कुठेतरी थोडस पहिल्या दिवशी सामने लेट झाले, पण दुसऱ्या दिवशी सुद्धा बरोबर 9 वाजता झालं. म्हणून सर्व रेग्युलरच्या संघांना आजूबाजूच्या गावातील माझं एक सांगणं आहे की तुम्ही आदर्श यांच्याकडून घेतला पाहिजे. आणि जय बजरंग स्पोर्ट्स गंगाराम पाडे यांनी जी सूचना केली त्याला मी होकार दिला. माझं म्हणणं असं आहे की तुमच्याकडे किती पैसा आहे त्याला महत्व नाही, तुम्ही समाजासाठी काय देता, तुम्ही समाजासाठी काय देणं आहे त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. तुमच्या पैशाला कोणी विचारत नसतं. आणि आई वडिलांकडून समाजसेवेची बालकडू घेतलेलं आहे. म्हणून यापुढेही तुम्ही जो शब्द टाकाल त्या शब्दाला कुठे खाली पडून देणार नाही असं मी आपणास ग्वाही देतो. आणि या मैदानाची 34 स्पर्धा आहे. अजून मला वाटतं 2-3 स्पर्धा बाकी आहे. आपल्या वडपे गावची VPL स्पर्धा बाकी आहे. त्या VPL स्पर्धा चालू व्हायच्या अगोदर या ग्राउंडचं थोडंसं तुम्हाला रूप पालटलेलं दिसेल ही मी ग्वाही देतो, कारण सरपंच इथे बसलेले आहेत त्यांच्या वतीने मी आपल्याला ग्वाही देतो. आणि वडपा ही क्रिकेटची पंढरी आहे ते आता समजलं असेल सगळ्यांना या स्पर्धेनिमित्त. आणि या दोन अंतिम सामना झाला. त्या अंतिम सामन्यामध्ये दोन्ही संघांनी अतिशय टफ फाईट सामना आणि मला वाटतं या स्पर्धेला जो काही खर्च किंवा काय हे झाला असेल ते या अंतिम सामन्याने आमचा पैसा वसूल केला. आणि प्रेक्षकांना सुद्धा अतिशय मनमुराद असा क्रिकेटचा आनंद दिला. ही स्पर्धा आयोजित केली जय बजरंग स्पोर्ट गंगारामपाडा. मी माझ्या वतीने माझ्या परिवाराने त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या आई वडिलांच्या स्मृतीला उजाला देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली. यापुढे समस्त गावकऱ्यांना सांगतो, मी समस्त क्रिकेट खेळाडूंना सांगतो, तुमची जी काही शिफारस असेल त्याला 100% मान्यता असेल. आणि वडप्याचं क्रिकेट पुढे नेण्यासाठी किंवा वडप्याचं वैभव वाढवण्यासाठी आम्ही ओमकार ग्रुप सदैव तयार असतो ही आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाज जॉय सोगाल जादुई गुरुवार 5,000 रुपये आदरणीय श्री सुनीलजी पाटील साहेब या स्पर्धेत विजयजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून आय थिंक 5,000 रुपये तब्बल 15,000 रुपये एकूण 2,000 रुपये हे डेफिनेटली मात्र दिले जातील कल्पेश लाखाला. इथं दोघं चालेल होऊन जाऊ द्या. ओमकार ग्रुप वडपे आपण पाहतोय आणि डेफिनेटली साहेबांनी देखील वर्णन केलं होतं. ओमकार ग्रुपच्या माध्यमातून या ग्राउंडसाठी देखील खूप अत्यंत प्रयत्न बघायला मिळाले आणि खऱ्या अर्थाने ओमकार ग्रुप आपण पाहतोय ते देखील त्यांच्या काळामध्ये चांगले खेळाडू राहिले होते. सर्वप्रथम प्रताप खोते यांचं मी आभार मानतो की त्यांनी खूप सुंदर अशी स्पर्धा ठेवली आणि पूर्ण ऑर्गनाईज केला. त्यांची कमिटी आणि टीम मेंबर खूप मेहनत घेतली आणि बाकी आमचे वरिष्ठ मान्यवर आहेत त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आयोजनाला हातभार लावला, त्याबद्दल त्यांचे देखील आभार. आणि आमच्या सोबत नेहमी योगेश पाटील, अक्षय पाटील आणि शरद वडोलकर हे नेहमीच आमच्या सोबत असतात. तर जाणीवमा आमची टीम भरतो, परंतु ते आमचे खूप जवळचे म्हणजे आमच्या टीम सोबत कायम असतात. कधीच ते आम्हाला हारलो नाही तर जिंकलो कधीच असं वाईट बोलणार नाही. प्रत्येक वेळेस आम्हाला ते प्रोत्साहन देत असतात. आणि काल आम्ही या मैदानावर निघलो, काल आमची संपूर्ण टीम होती आणि खूप सुंदर बॉलिंग सुद्धा झाली. काल चांगल्या संघांना पराभव केला बॉलिंगच्या जीवावर. बॅटिंग तर झालीच परंतु बॉलिंग चांगली झाली. आज इथे आलो तर आमचे काही प्लेयर नव्हते. सगळे प्लेयर जे होते आमच्या इथेशी सगळी बारीक पोरं होती. आम्ही 4 प्लेयर सोडलो तर एकही असा म्हणजे एक्सपिरियन्स वाला प्लेयर नाही आहे. योगेश आहे आणि आदित्य, कल्पेश, राहुल आणि मी. बाकी प्लेयर होते ते सगळे म्हणजे खेळत टीम मध्ये बसत नाही तरी सुद्धा त्यांना आज खेळायला चान्स भेटली. कारण आता सागर मॅच असून सुद्धा तो तिकडे खेळायला गेला त्याचं काही नाही. पण आपली टीमची मॅच होती, सेमीफायनल होती. आपल्याला या मैदानावर आजपर्यंत आम्ही या मैदानावर कधीच फायनल पर्यंत पोहोचलो नाही. आज पहिल्यांदा फायनल पर्यंत पोहोचलो आणि फायनल मारली.
तर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे की आपली पण पोरं आहेत, त्यांना त्याच्या जीवावर जर मॅच चालते, पोरांना त्याच्याकडून अपेक्षा आहेत, तर त्यांनी टीमसाठी काहीतरी करायला पाहिजे. संदीप आणि आमची मॅच होती तिकडे डोलखामला. संदीपनी रात्री सांगितलं पोरांना की पण चला, तर इथे मॅचला आपण निघलोय तर कसं जमेल. तर पोरं गेली नाही, तर त्यांनी आपलीच 4-5 पोरं जमा केली. इकडची पिंटू मोरे पोरांनी सुद्धा सगळी मेहनत घेऊन तिकडे खेळायला गेले, तर क्वालिफायला हरले, ते पण चांगले केले. आणि इथे जी मुलं होती त्यांनी सुद्धा चांगला परफॉर्मन्स केला. तर सगळ्या पोरांना मी सांगतो की तुम्हाला आज नाही तर उद्या चान्स भेटेल, तर त्या चान्सचा तुम्ही सोनं करा आणि टीमला नेहमीच सपोर्ट करा. भूषण ढुकळे 3 मॅच मध्ये 33 बॉल फेस केले, 76 धावा द्यायचा आहे. रोख रक्कम आदरणीय सुनीलजी पाटील साहेबांना आपल्या श्रीचा किताब आपण थोड्याच वेळात देणार आहोत. प्रत्येकाचं लक्ष त्या बायसायकल कडे लागलंय. अगदी हे जे पारदर्शक आहे ना, फार अगदी मेहनत साकार करावी लागते. त्यानंतर आपण दुसऱ्या क्रमांकाचं पारदर्शी स्वर्गीय लक्ष्मी नारायण स्मृती चषक दुसऱ्या रेनर पण राहिलेला आहे. सुनीलजी पाटीलचा आहे, प्रमोदजी वडोलकर, त्यानंतर विजयजी पाटील, संजयजी गाय. दुसऱ्या क्रमांकाचं हे पारितोषिक. त्यानंतर आपण कल्पेश लाखाचे आणि 92 पॉईंट आहेत रोहित डिलिव्हरेचे, आणि रोहित डिलिव्हरे ठरला या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, प्लेअर ऑफ द सिरीज. 6 हजर बनले रोहित डिलिव्हरे, आणि मॅन ऑफ द सिरीज 6 हजर मात्र राहिला. या चषकावर आपलं नाव कोरलं. बुधवारी 2 दिवस 21 ट्रिप आपल्याला दिली जाणार आहे. त्यानंतर मात्र आपण पहिल्या क्रमांकाचं हे पारितोषिक इथे आपण देतोय. जानी स्पोर्ट वडप्या संघाला वितरित केलेला आहे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते जबरदस्त अप्रतिम खेळ केला. जॉय सोंगाल 6 चेंडूमध्ये 5 धावा डिफेन्स करणं. 13 वर्षाचा हा खेळाडू. जय बजरंग गंगारामपाडा आयोजित स्वर्गीय लक्ष्मी नारायण चषक 2025. आयोजक श्री जय बजरंग गंगारामपाडा. 4 दिवसाचे सामने होते. यामध्ये 46 संघांनी सहभाग घेतला. त्यामधून प्रथम क्रमांक जॉनी स्पोर्ट वडपे, द्वितीय क्रमांक जय खंडोबा भादवड, तृतीय क्रमांक मयूर 11 आडवली गुतवली, चतुर्थ क्रमांक आई गावदेवी फिरिंगपाडा. खूप छान खेळ केला चारही टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो. तसेच ओमकार ग्रुप वडपे, सुनील मामा यांनी जी संकल्पना इथे केली, संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ यांची शिस्त बघून, आणि त्यांनी स्वतः सांगितलंय का ग्रामीण टीमला सुद्धा त्यांनी सांगितलंय का तुम्ही या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळची शिस्त बघा. खरोखर तुम्ही 9 वाजता तिथे हजर होता, तर तुम्ही पण तसे हजर व्हा. याच्या पुढे जे सामने होतील ते तुम्हाला जास्तीत जास्त ओव्हरचे कसे खेळवता येतील याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. तसेच त्यांनी ज्या 4 टीम क्वालिफाय झाल्या, सुपर 4 मध्ये गेल्या, त्यांना टी शर्ट सुद्धा दिले, आणि एक चांदीचं प्रत्येकी एक टीमला चांदीचं नाणं सुद्धा दिले. त्यांचे संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ आणि पूर्ण कमिटी, मी स्वतः अध्यक्ष, या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो का असेच आम्हाला पुढे सपोर्ट करत राहा. आणि जे आयोजन केले होते त्याच्यामध्ये प्रताप कोते असेल, सुमित गवारी असेल, अनिल कवटे असेल, प्रभाकर कवटे असेल, पूर्ण त्यांची टीम सुंदर 4 दिवस त्यांनी आयोजन केलं. कसे संघ येतील वेळेवर आणि जास्तीत जास्त ओव्हरचे कशा मॅच होतील याच्याकडे त्यांनी पूर्ण लक्ष दिला. तसेच ATC लाईव्ह असेल, कॉमेंट्री पॅनल असेल, पंच असतील, पूर्ण टीम यांनी चांगला सपोर्ट केला. त्याबद्दल या आयोजन यशस्वी झाले आणि खूप छान आयोजन केले. याच्या पुढेही चांगले आयोजन करतील अशी मी त्यांना शाश्वती देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.